आपण श्री रारा शिंदे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय होळी नांदीचे या प्रांगणात आहोत. आज स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी वृक्षारोपण साजरा करत आहोत. खाडे सर, काय सांगाल आपण आज या कार्यक्रमात? आज शासकीय परिपत्रकाप्रमाणे या विद्यालयामध्ये अजितदादांची जयंती साजरी करावी असा आदेश आल्यानंतर त्या पद्धतीने पूर्ण तयारी केली आणि शाळा समिती सर्व सदस्य यांच्या मदतीने या ठिकाणी वृक्षारोपणाचं खास नियोजन केलं आणि त्या निमित्ताने या ठिकाणी हा एक केशर हे आंबा जातीचं त्या ठिकाणी वृक्षारोपण आर शिंदे माध्यमिक विद्यालय होळी नांदिवशी या विद्यालयामध्ये अजितदादांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी केशर आंबा या जातीचं वृक्षारोपण केलेलं आहे. केशर आंबा त्या वृक्षारोपण करत असताना प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांच्या हस्ते हे वृक्षारोपण झालं ते चिपळूण तालुका पंचायत समिती या पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य सन्मान्य श्री नितीनजी ठसाळे सर यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं आणि या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. असताना नितीनजी ठसाळे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की हे वृक्ष म्हणजे अजितदादांची कायमस्वरूपी असणारी ही आठवण आहे की अजितदादांचं आतापर्यंत असणारं सामाजिक, शैक्षणिक, राजकीय त्याचबरोबर विविध क्षेत्रातील काम हे काम प्रेरणादायी आहे आणि हा वृक्ष हे अजितदादांच्या आपणाला कार्याची कायमस्वरूपी प्रेरणा देईल आणि ह्या वृक्षापासून आपल्याला प्रेरणा घेऊन आपण सुद्धा अजितदादांच्या प्रमाणे कायमस्वरूपी अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म अशा पद्धतीनं अजितदादांचं नेहमी पाठीची कामाला सुरुवात व्हायची त्या पद्धतीने आपण सर्वजण काम करून आपला समाज, आपलं राज्य, आपला देश पुढे नेण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण कार्यतत्पर राहू अशा प्रकारे आपण नितीनजी ठसाळे साहेब यांच्या भाषणातून घेतलेली प्रेरणा आपण सर्वजण वराशी बाळगून आपण सर्वांनी काम करून आपण आपला समाज पुढे नेण्यासाठी आणि ह्या वृक्षाच्या निमित्ताने आपण या स्मृती जागृत ठेवून आपण सतत पुढे जाऊ, या विद्यालयाचा, गावाचा, समाजाचा सर्वांचा विकास करू. ठसाळे साहेब, आपण काय सांगाल? दादांची नाळ ही सर्वांशी जोडलेली होती आणि त्यांचा तेवढा जिव्हाळा असून प्रत्येक कामात त्यांचा दर्जा आणि शिस्त असायची. आपण काय सांगाल? दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर शिस्त आणि कामाच्या दर्जा बाबतीत कमालीचे जागरूक असणारे ते आज नेते होते. त्यांच्या कुठल्याही दौऱ्यामध्ये त्यांची नजर बाजूला चाललेल्या कामांवर असायची व त्या कामांमध्ये जरा जरी काय कमी जास्त दिसलं तरी दादा थांबून तिथल्या तिथं त्या अधिकाऱ्यांना असेल, संबंधित व्यक्तींना असेल, त्याच्या सूचना देत असत. दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप असे विषय आहेत की जे आपण बोललो तरी दिवस पुरणार नाही. दादांनी कायमच विकासाचा ध्यास घेऊन खऱ्या अर्थानं लोकशाहीचं किंवा खऱ्या अर्थानं आपण एक शेवटचा लोकनेता म्हटलं तर दादांचं काम हे खऱ्या अर्थानं लोकनेता म्हणून दादाला आपण शेवटचे लोकनेता म्हणून आपण खरं त्या पद्धतीचं दादांचं काम होतं. पूर्ण महाराष्ट्राची जाण असलेला, प्रत्येक महाराष्ट्राच्या भौगोलिक बाबतीमध्ये काय कमी आहे, काय गरजेचं आहे ते सगळे जाण असलेला हा आपला नेता होता की ज्या नेत्यांकडे प्रचंड लोकसंग्रह होता. त्यांची राजकीय विचारसरणी पण तेवढी मजबूत होती. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा दादांचं काम होतं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण काम होतं. दूरदृष्टीचा विचार केला तर त्यांनी महाराष्ट्राला पुढं कसली गरज आहे हे गरज ओळखून दादा त्याप्रमाणे त्यांचं काम चाललेलं असायचं. आज होळी नांदिवशी या हायस्कूल मध्ये आपण दादांच्या निमित्ताने वृक्षारोपण विद्यार्थ्यांची करत आहात. आपण याचं पुढील स्वरूप काय असेल आणि कसं असावं काय? मी एवढंच या विद्यार्थ्यांना इथं आवाहन करेन की आपण दादांच्या आवडीचं झाड असं निवडलंय की दादांना केसर आंब्याची फार आवड असायची. त्या आवडीचं झाड तुम्ही इथं निवडलं आहे आणि मला निश्चित खात्री आहे की जसं मी मगाशी माझ्या मनोगतामध्ये सांगितलं की तुम्ही ह्या झाडाचं नुसतं वृक्षारोपण न करता याचं संवर्धन देखील कराल व हीच दादांच्या आठवणीची साक्ष म्हणून ह्या हायस्कूलच्या वतीने की विद्यार्थी करतील अशी मला निश्चित खात्री आहे. त्यामुळे ह्या झाडाची लागवड, केसरी आंब्याची लागवड करून आपण ज्या इथं दादांची आठवण म्हणून ते लागवड केली जाते त्याबद्दल मी पूर्णपणे मनापासून समाधानी आहे. पण ह्या झाडावर आपण दादांचे प्रेरणा म्हणून किंवा दादांपासून आपण जे काय दादांच्या कामाची आपल्याला पोचपावती द्यायची ते म्हणून आपण या झाडाची रक्षण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.